मेल्याचं लक्षण कारते अगं फरकर पडलाय. इतकी तुझ्या बापाची जहागिरी वाया चालली होय. अगं द्रौपदीने तर कृष्णाची करंगळी बांधण्यासाठी पैठणी फाडली होती. अगं त्यावेळी पैठण्या फार स्वस्त होत्या. हा दगड कधीपासून पूर्वीचं बळ राहिलं नाही आता. दम लागला तात्या. हो पण दमून कसं चालेल पुरी. आपल्या वाडवडिलांनी बांधलेल्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे अजून. परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या गळा लागला. परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला. फत्ते तात्या फत्ते. वहिनी आज आमची फत्ते झाली. हत्या झाली म्हणजे काय झालं बाबाजी? हे जोंधळे आणि तांदूळ ताब्यात घ्या अगोदर. जोंधळे आणि तांदूळ म्हणजे? बघताय काय शाविनी, आमच्या 6 महिन्याच्या चाकरीचा आज नाटक कंपनीच्या मालकांनी चीज केला. हे घ्या वर आणखी 3 रुपये. अरे पण आजच्या नाटकात तू गणोजी शिर्क्याचं काम करणार होतास ना. काय सांगू तात्या, तो दगाबाज मॅनेजर मालकाच्या कानाशी लागला आणि ऐन वक्तावर एका सिनेमा नटाला आमच्या जागी आणून उभा केला आणि आमच्या वाठाला आली द्वारपालगिरी. द्वारपालगिरी म्हणजे डोर कीपर ग. मग असं नीट मराठीत सांगा की. बरं काही जेवायचं खायचं? वहिनी वहिनी, गावात नाटक कंपनी असताना या गणेशानं वाड्यावर रात्री कधी खाना घेतलाय का? आजची वेळ तू या चुरमुऱ्या फुटण्यावर काढणार होतास. तात्या तात्या, रंगभूमीची इमानीद्वारे चाकरी करणाऱ्या आमच्यासारख्या कित्येक पायिकांना एवढं देखील मिळत नाही आजकाल. म्हणून काही तू मीठ भाकरीला महाग झाला नाहीस गणेशा. तुझा हा थोरला भाऊ धड धाकट उभा आहे अजून. तात्या खुळा आहे. चल चल कपडे काढ, हात पाय धो. अहो आज गणेशाच्या चाकरीचं घरात चीज झालं पाहिजे बरं का. काही गोडधोड. हो हो गोडधोड करते. अगदी भाऊजींना आवडेल असं. म्हणजे झकास कांदा भाकर, लसणीचं तिखट आणि झणझणीत झुणका. हे तुझं गोडधोड वाटतं. तात्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना हेच गोड लागत होतो. चल चल. छान छान छान. अहो ऐकलं का, रंगा पास झाला, जाईचा पहिला नंबर आला. हो हो ऐकलं. देव तरी कसा द्वाड आहे पहा. बुद्धी मुलीला दिली आणि पोराला ठोंब्या केला. मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला पटत नाही. 2 वर्ष रंगाला माझ्या ताब्यात द्या, असा तयार करतो. कीर्तनकार म्हणून? नाहीतर काय, कीर्तनकाराचा मुलगा पहलवान का होणार आहे? ते काही नाही. रंगाला तर शिकवायलाच हवा. मुलगा आहे तो. हिचं नाव बारीक शाळेतून काढून टाका आता. असं का ग म्हणतेस तू आई? ही परीक्षेत पहिला नंबर नाही वाटतं मिळवला. पुरेपुरे तुझा पहिला नंबर. रोज हातातोंडाशी गाठ. दोघांच्या शिक्षणाचा खर्च झेपायला तरी नको. आणि तुझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च करून करायचे तरी काय? तू काय नोकरी करणार आहे? करीन करीन, मी नोकरी देखील करेन. मी थोरली मुलगी आहे तुमची. पण मुलगी आहेस, मुलगा नव्हेस. मी मुलगी झाले माझा अपराध आहे का? जीभ सुरू सुरू करून मला शहाणपणा शिकवू नको. पहिला नंबर मिळवलास म्हणजे काही फार मोठा पराक्रम नाही केला. अजून चूल पेटवता येत नाही का भाकरी करता येत नाही?
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. कोण जाई? अशी एकटीच का ग बसलीस? काही नाही, उगीच. आई, काय ग मुली? आई की नाही माझं नाव शाळेतून काढून टाक. सकाळी मी तुला बोलले म्हणून म्हणतेस होय. मला मेलीला की नाही बोलताना भानच राहत नाही. जाई, माझं बोलणं तू इतकं मनाला लावून घेतलंस होय. नाही गाई, मी तुझ्यावर कशी रागवी, पण तात्यांचे कष्ट बघवत नाहीत मला. तू म्हणालीस ते पटलं मला. रंगानं शिकायला हवं. कशी गुणाची आहे ग माझी सोन. जाई, अगं शाळेत तू पहिला नंबर मिळवलास. शाळा सोड म्हणून तुला सांगताना मला काहीच का वाटलं नसेल. पण मी कुठे तक्रार करते आई. घरातल्या घरात जेवढं जमेन तेवढं शिकेन मी. जमेल तेवढं काम. झाई पुरी, मी तुला शिकवी. अगं शिक्षण घ्यायला शाळेतच जावं लागतं असं काही नाही. तात्या, तुम्ही मला शिकवाल तर मी तुमच्यासारखं कीर्तन सुद्धा करीन. तथास्तु बेटा, तथास्तु. तात्या, कीर्तनासाठी पुराणातलंच आख्यान घेतलं पाहिजे असा नियम आहे का? नियम नाही, पण तशी परंपरा आहे. थोर पुरुषांच्या चरित्रावर आख्यान लावायला काय हरकत आहे? पण आख्यान रचण्यासारखी थोर माणसं. खरंच तात्या, नेताजी सुभाष बाबू त्यांच्यावर आख्यान रचण्यात की ते थोर होतेच की. नेताजी सुभाष बाबू? हो, त्यांचे ते स्फूर्तिकारक बोल कोण विसरेल. नेताजींच्या या स्फूर्तिदायक शब्दांनी आझाद हिंद फौजेचे सारे जवान भारले गेले. त्यांनी भारताच्या सरहद्दीवर पराक्रमाची शर्थ केली, पण ब्रिटिशांच्या तोफांच्या भडीमारापुढे अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. प्रसंग किती कठीण होता. उसळते रक्त गोठविणारा, सळसळती उमेद खच्ची करणारा, जटायूचे पंख छाटणारा. पहिला पराभव, नेताजींच्या सैन्याचा पहिला पराभव, तोही घडला भारतीय भूमीवर. इम्फालच्या रणांगणात आझाद हिंद सेनेची धडक फसली. गांगरले जवान, बिचकले सेनानी, पण घट्ट उभा होता फक्त एकच माणूस. जिद्दीने, ईर्षेने, द्वेषाने उभे होते फक्त नेताजी. गरजत होती त्यांची तेजस्वी वाणी. ते म्हणाले, एक लढाई गेली म्हणजे युद्ध हरलं नाही. मेघ पडगडले, 20 लखलखली म्हणून ध्रुव तारा ढळला नाही. हे युद्ध अखेरीस आम्ही जिंकणार. ब्रिटिशांना भारत सोडावं लागणार. ही आमची मायभूमी स्वतंत्र होणार. ईश्वरी इच्छा आहे. सत्यमेव जयते. नाही, ऊस पडायला लागला. मला वाटतं आता आख्यान आवडतं घ्यावं बरं. हे पहा, प्रमाण आहे, प्रमाण आहे. नेताजी ज्या सभेपुढे भाषण करीत होते त्या ठिकाणी पाऊस पडायला लागला. ही आता पडते आहे तशी नुसती बुरबुर नव्हे, मुसळधार पाऊस कोसळायला लागला. भिजले नेताजी, भिजले लोक, भिजली बायका मुले देखील. पण हल्ला नाही रागचा एक देखील माणूस. सभेत सवाल केला नेताजींनी. भारतीय सुपुत्रांनी बॉम्ब हल्ल्याला देखील दिली नाही दाद. ते काय घेतील पावसाच्या वर्षावापुढे माघार. बंधू भगिनीनं, मी तुम्हाला विचारते, हे आख्यान चालू ठेवायचं की इथंच संपवायचं? पाठामुखी परमेश्वर, आज तू म्हणशील ते होत आहे बेटा. चालू दे, चालू दे. नेताजी सभे पुढे म्हणाले, दोस्त हो, माय देशाच्या मुक्तीसाठी मी तर बोलून चालून फकीर झालो आहे. पण हा फकीर तुमच्या पुढे झोळी पसरून द्या, आणखी द्या असंच म्हणत राहणार. आपण सुरू केलेलं स्वातंत्र्य युद्ध जिंकायचं असेल तर प्रत्येकानं त्यागाची परिसीमा करायलाच हवी. करो सबनी छावल. वा बेटा वा, धन्य चालू दे.
पंडितराव बॉनेट खोला. बोलतो. बीच में गाड़ी काय को हवा क्या? अरे तू बघत नाही क्या आमची गाडी पावसाने भिजली त्याला आम्ही क्या करेंगे. जा असं इकडच्या बाजूने जा. जाऊ द्या बघा. काय रो काय बांधा काय आवाज. ओ अरे यार अशी छोकरी जर आपल्या अखिल विश्व नाट्य दर्शन अकॅडमीच्या स्टेजवर येईल तर पैशाचा नुसता पाऊस पडेल पाऊस. नाक बोलला साहेब माझ्या डोक्यात नाही. दगड भरेल मॅनेजर तुमच्या डोक्यात. बघता काय गाडी ढकला आधी. तिकडे कुठं भलत्याच वाटेला चाललो आपण. मूर्खा अहो भलत्या आड वाटायला गेल्याशिवाय फुलपाखरे गवसायची नाही. पाखरं हा म्हणजे ती हा आई श्रीहरी श्रीहरी, आता कस्त मंदिर आणि कस्ता जीर्णोद्धार. तात्या तुम्ही चिंता करू नका. मी तुमचा संकल्प पुरा करेन. मी कीर्तन करीन, नोकरी करीन, पडतील ते कष्ट करीन, पण पडलेलं हे मंदिर मी पुन्हा उभं करीन. नाट्यदर्शी नाटक मंडळीची बाळासाहेब. हो हो पण पैठणकर तुम्ही इथे भेटायचं वाटलं नव्हतं. अहो रस्त्यावर आम्ही चाललो होतो इतक्यात मंदिर कोसळल्याचा आवाज ऐकला मग गाडी उभी करून तसे ठेवलो. बाबा अरे लागलं बिलेलं नाही कोणाला. नाही लागलं नाही. फारच नुकसान झालेलं दिसतंय. नुकसान म्हणजे एका रात्रीत आम्ही साप बसलो. आता खाविंदांच्या चरणी एकच प्रार्थना आहे. खुदावंतांनी कृपावंत होऊन बंद्याकडून काही चाकरी करून घ्यावी. फरमावाल तर तिकीट विक्री करू, पडदे उडू, दरवाजावर सुद्धा उभे राहू. म्हणाल तर कंपनीच्या आचारी पाणक्याची तैनात सुद्धा करू. कुणापुढं हात पसरणं आपल्या वृत्तीत बसत नाही गणेशा. बरोबर बोललात बुवा. आपल्या प्रांताचा पिंडच आहे तसा. पंडितराव आपला शनिवारचा प्रयोग बुवांच्या मंदिराच्या मदतीसाठी धर्मार्थ म्हणून जाहीर करा. दारोदार आपली सगळी माणसं पाठवून तिकीट विक्री करा. आपले फार उपकार आहेत. ठीक आहे. उपकार कसले त्यात बुवा. हा साधा एक माणुसकीचा भाग आहे. गणेश काका उद्या परवा मला येऊन भेटा. तुम्हाला नाटकात एखादी भूमिका द्यायचं ठरवलंय. काय आपण मला भूमिका देणार? साहेब यांच्या योग्य भूमिका. पंडितराव तुम्हाला समजत नाही. अहो यांच्या योग्य एखादी भूमिका नसती तर आपण ती निर्माण केली पाहिजे. बसलात काय उतरा खाली ढकला गाडी. हा पंडितराव कोणाची भाषा करता तुम्ही? मी मलाच म्हणतोय साहेब. स्वतःचे बडबडण्यापेक्षा एकदा खोला नीट दुरुस्त करा. गाडी नाही तुमचं डोसक. छे छे आपण कशाला? बंदा सेवेला हजर आहे. पाहत राहा गणेशपंताचा भाऊचं बळ. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? विनय कुमार. हो हो विनय कुमार. या
सिगरेट? नो थँक्स. काय नाव आहे तुमच्या नाटकाचं? शुभ्रकमळ. शुभ्र कमल. शुभ्र कमल, शुभ्र कमल. नाव थोडं जुनाट वाटतं बुवा. काय विषय नाटकाचा? झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या झाशीची राणी? छे 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 छे. अहो हा काय नाटकाचा विषय झाला? ना रोमांस, ना विनोद, ना गाणं. पण बाळासाहेब लोकांना काय पाहिजे ते पहा. लोकांना काय पाहिजे ते पहा. लोक हे आमचं दैवत. अहो नाटक म्हणजे त्यात थोडा रोमांस पाहिजे, गाणं पाहिजे, नाश्ता पाहिजे, थोडी टिंगल पाहिजे आणि बराचसा चावटपणा पाहिजे. एक फर्स्ट क्लास फार्स लिहा आमच्यासाठी. माफ करा, मी आजवर असं काय लिहिलं नाही आणि यापुढे असं काय लिहायची इच्छा नाही. नमस्ते. हे असले लेखक असेच उपाशी मारले. साहेब त्या बाबुल मोराला बोलवायचं का? फर्स्ट क्लास फार्स आहे त्यांच्यापाशी. बोलवा त्यांना. पंडितराव चला कुठं? त्या बाबुल मोराला हातातलं काम पुरं करा अगोदर. स्क्रू टाईट करा. ओहो कोण गुलाब? आज सकाळच्या प्रहरी आपली स्वारी इकडे कुणीकडे झोपली? तुमचा विचार काय आहे तो विचारायला आले. माझा विचार कसला बुवा? गेल्या 15 प्रयोगाची माझी नाही तुम्ही मला दिलेली नाही. मूर्ख आहे. गेल्या 15 प्रयोगानं उत्पन्न झालं नाही. नुकसानी धंदा चाललाय. खोट आहे. तुम्ही पैसे दिले नाही तर कलाकारांना काय उपाशी मारायचं? लाख बोललात बाई. आम्हाला 2 महिन्याचा पगार मिळाला नाही अजून. कसा पंडितराव अगोदर स्क्रू टाईट करा. बाकीचे कोणी उपाशी मेले तरी तुला चिंता करायचं कारण काय? तुझ्या या नाहीतरी त्या तोंडावरून बोला बाळासाहेब. नीच कृतज्ञ. बीच कृतज्ञ. लक्षात ठेवा, पैसे मिळाल्याशिवाय पुढल्या प्रयोगाला मी कामाला उभी राहणार नाही. मी सांगतो ते ऐक. तुझ्याशिवाय साहेब शनिवारी प्रयोग लागलाय. गुलाबाई केल्या तर. काढवा पंडितराव. कुठे केव्हा काय बोलावायची तुम्हाला काडीची अक्कल नाही. सगळे स्क्रू ढिले झाले. त्या अगोदर फिट करा. असं तोंड का लपवता? पुरं करा ना तुमचं बोलणं. हो पुरा करतो. भितो की काय? काय काय म्हणत होतो मी? तुझ्याशिवाय. हो तुझ्याशिवाय आमचं काही अडणार नाही. उगीच भलत्या भ्रमात राहू नकोस तू. असं तुम्हाला कुणीतरी नवीन शिकार मिळालेली दिसते. त्याची पंचायत तुला कशाला हवे? पाकळ्या गेल्या झडून राहिले तुझे काटे वारे गुलाब. नीच कृतज्ञ विश्वासघाती. कृतज्ञ विश्वासघाती. पंडितराव आता सगळे स्क्रू टाईट झाले आहेत साहेब. आता माझे स्क्रू टाईट करा. मूर्ख बेअक्कल. हा हा तुमचे स्क्रू आलं लक्षात. चला त्यांना चांगलेच द्या, नाव मिळून द्या, पैसा द्या आणि वर यांच्या शिव्या खा. छे 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 छे. जाहिरात तिकीट विक्री सुरू झाली आणि ही म्हणते मी आता कामाला नाही उभी राहणार. मस्त कुटायची वेळ आली. ओह साहेब हे एवढं घेतलं की मस्तक एकदम टाईट होऊन जाईल. गणपतराव पैठणकर तुम्हाला भेटायला आलेत. त्यांना सांग साहेब देवपूजेला बसलेत. आता भेटणार नाहीत म्हणावं. गणपतराव पैठणकर थांब. जाताना आत पाठवून दे. पंडितराव हे पूजा साहित्य आवरून ठेवा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या ना बसा. गणपतराव एक मोठा प्रसंग उतरलाय. आमची हिरोईन निघून गेली. हिराई निघून गेली. हो. अरे 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 अरे. नायिका मिळाल्याशिवाय शनिवारचा प्रयोग होणार कसा? बरोबर बरोबर. आता तुम्हीच मनावर घेतलं तर. मी हो. बाळाजी पंत ते होणे नाही. उभ्या आयुष्यात आम्ही कधी स्त्री पार्ट केलेला नाही. तुमच्याबद्दल नाही म्हणत नाही. तुम्ही ते कमालच करता. अहो तुम्हाला स्त्री पार्ट देऊन मला काय प्रेक्षकाकडून भजी खायचे? मी तुमच्या पुतणीबद्दल जाईबद्दल म्हणत होतो. जाई आणि नाटकात फक्त एवढ्या एकाच प्रयोगापुरतं म्हणतोय मी. बघा बुवा मंदिराचं काम आहे. नाटकी देवी उषा आणि भगवान अनिरुद्धाचं आहे. संगीत उषाहरण. शिवाय तुम्हाला नाटकात काम द्यायचं ठरलंय. उडल्या. हो हो. पहा बुवा तुम्ही मनावर घेतलं तर. गुंता कठीण दिसतो
तर त्याला हात पाय गाळून चालणार नाही. चला आमच्या संगी. तुम्ही जातीने तात्यांच्या मुलाखतीला चला. भवानी आईची कृपा असेल तर मनसुबा फळाला येईल. चला हो शुभस्त शीघ्र. पंडितराव पंडितराव चला चला न चला तुम्ही चला मी आलो चला. फक्त एक प्रयोग, जास्त नाही. एकाच प्रयोगापुरतं म्हणतोय मी. आणि तीही अशी अडचण निर्माण झाली म्हणून. तुझा काय विचारायचा आहे? तुमचा विचार तोच माझा विचार तात्या. पण तुला काय वाटतं ते तर कळू दे. एखाद्या प्रयोगात काम करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. हे मात्र आपले उपकार झाले बुवा, नाहीतर माझी स्वतः परीक्षाच होती. पंडितराव जाय त्यांना उषा हरणाची कॉपी द्या. पण मी शोभेन तरी का उषेच्या भूमिकेत? तुम्हाला कीर्तनात पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळी मी मनात म्हटलं, देवी उषा म्हणतात ते हीच. काय पंडितराव? हो हो असं म्हणायला होतात खरं. ते मनात म्हणाले ते तुम्हाला कसं ऐकायला आलं? नाही म्हणजे पण नाटकात काम करायचं म्हणजे सगळं शिकायला हवं मला. एवढंच ना? 8 दिवसात मी तुम्हाला तयार नाही केलं तर दिग्दर्शकाचा धंदा सोडून देईल मी. देवदत्त, तो पहिल्या प्रवेशातला अनिरुद्ध आणि उषेच्या सलगीचा भाग आहे ना, तो सगळा गाऊन टाकायचा बरं का. मी नुसतं तिच्या मंचकापाशी जाईन, तिला न्याहाळीन आणि निघून जाईन. का मंचकावर बसून तुम्ही माझा हात हाती घ्यायचा असं ठरलं होतं ना? आहा. दुसरी एखादी बाजारी नटी असती तो गोष्ट वेगळी होती. आणि शिवाय लोकांनी उगाच काही वेडं वाकडं बोलू नये म्हणून फाजील दक्षता घेतोय मी. जाऊ नका. असं काय घडे? जाऊ नका ना. नाही नाही जायचं. उषा देवी, उषा देवी. असं नाही ग उषा देवी, रागावू नकोस कडे. अगं तुला स्वप्न पडलं असेल. नव्हे, स्वप्न नव्हे ग, चांगले जागे झाले होते. पंडितराव, प्रेक्षक खेळला येईल. काय संशय, साहेबांची निवड कधी चुकायची नाही. घरी गेल्यावर आईला दृष्ट काढून टाकायला सांगा तुमची. ईश, मला कोणाची दृष्टी लागणार? सगळ्यांच्याच नजरा सारख्या नसतात. हसू नका. माझ्या वडिलांना अशीच कुणाची तरी दृष्टी लागली आणि त्यांची वाताहत झाली. तुमचे वडील? होय, फार मोठे नट होते. खरंच? गुरुनाथांचं नाव ठाऊक आहे ना तुम्हाला? अगं बाई, ते गुरुनाथ. माझे वडील. आणि तुम्ही? माझं नाव देवदत्त.
एका थोर गुणी पित्याचा मी लाडका पुत्र. पण पण काय प्रॉम्प्टिंगची आणि मेकअपची कामं करून पोट भरायची पाळी आली माझ्यावर. म्हणजे अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. जाईताई, तुमच्या रूपाने एका जातीवंत कलाकाराचं दर्शन झालं आम्हाला. चला काय तरी. बुवांचा संकल्प पुरा करायची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे. अहो पण तुम्ही पदवीधर असतात तर कुटुंबासाठी नोकरी केलीच असते की नाही? तरी देखील नटीचा पेशा पत्करायचा म्हणजे. आमच्या कंपनीत काही वाईट अनुभव आला तुम्हाला? अच्छे अच्छे तसं नाही हो. मी या बाबतीत फार कडक आहे जाईताई. एकदा एक नट दारू पिऊन आला होता ऐन प्रयोगाच्या वेळी, तर त्याला चापकाला फोडून तिथं तिथं हाकलून आला मी. नाही का दत्त? अहो जाईताई, तुमच्यासारख्या स्त्रिया ह्या व्यवसायात आल्याने हा व्यवसाय सुधारणार कसा? आजकाल खोकला फार येऊ लागलाय देवदत्त तुम्हाला. जरा औषध वगैरे घ्या. निदान माझ्या म्हणण्याचा विचार करीन एवढं आश्वासन तरी द्या मला. साहेब, तो समारंभ आत्ताच उरकून घेऊया. राम मंदिरासाठी थैली देण्याचा जाईताईंच्या वडिलांना स्टेजवर बोलावलाय. चलता? चलता ना? चला. अहो आले आले. ती थैली नीट जपून ठेवा. आता मंदिराच्या बांधकामाचं स्वयंपाकघरामध्ये फरशी करून घ्यावी म्हणते मी. फरशी करायची नाही. मंदिराचे पैसे मंदिरालाच खर्च व्हायला पाहिजे. पण तात्या, फंडातलं थोडंफार द्रव्य वापरायला काही हरकत नाही. नाही म्हणजे तसा रिवाजच आहे सगळीकडे. सगळीकडे असेल, परंतु गणेश हा सर्वच माणसांचा रिवाज सारखा नसतो. त्रेतायुगातल्या गोष्टी झाल्या या. आता कोणी कुणासाठी काही फुकट करीत नाही. मग आपणच एकट्यानं कशाला हा पीळ ठेवायचा? सह्याद्रीचा पीळ आहे हा. व्यापारात बुडणारे तुकोबा आणि लंगोटी लावून विश्वाची चिंता करणारे रामदास याच पिळातून घडले. औदुंबर बुवा, अहो औदुंबर बुवा, अहो औदुंबर बुवा. आलो आलो. कोण आहे? नमस्ते. नमस्ते. मी इंजिनियर शेषाद्री. बाळासाहेबांनी मला आपल्याकडे पाठवलंय. बाळासाहेबांनी पाठवलंय? मंदिराचं काही दुरुस्ती काम निघालंय म्हणत होते. असं असं. ठीक आहे, चला तुम्हाला जागेवरच नेऊन दाखवतो. बापरे, ही कसली दुरुस्ती? नवीनच बांधायला हवं सगळं. म्हणजे थोडक्यात आवरण्यासारखं नाही म्हणता हे प्रकरण. आमच्या पाशी तर 2000 एक दिडकी सुद्धा नाही. छे छे, महागाई कोण झाली आहे. 2000 एक भिंत देखील होणार नाही. नाही तशी होईल, पण त्यात काय अर्थ आहे? आज बांधायची आणि पहिल्याच पावसात कोसळायची. ही आमची कन्या जाई. यांना कोण ओळखत नाही. हे इंजिनियर शेषाद्री. बाळासाहेबांनी मंदिराच्या बांधकामासाठी पाठवलंय यांना. बांधकामासाठी? अगं बाई. पण आपल्या आवाक्या बाहेरचं आहे जाई हे बांधकाम. पण पैशाची तुम्ही का काळजी करता? बाळासाहेबांनी सगळी जिम्मेदारी घेतली आहे. असं कसं? हा भार ज्याचा त्यानंच घेतला पाहिजे. मी कामाला तर उद्यापासून सुरुवात करतो. व्यवहाराचं तुम्ही आणि बाळासाहेब पाहून घ्या. बरं आहे. तात्या, एक विचारू का? शेषाई, आपल्याला कुणाचे फुकाचे उपकार नाही घ्यायचे. उपकार नाही घ्यायचे, पण बाळासाहेबांच्या कंपनीत मी काम करायला काय हरकत आहे? तू नाटकात काम करणार? पैशासाठी? छे, भलतच. काय वाईट आहे त्यात? पुष्कळ घरंदाज मुली हल्ली नाटकात कामं करतात. आपण खंबीर असलं म्हणजे लोकही वचकून वागतात आपल्याशी.
जाई ते सगळं खरं, पण तुझ्या लग्नाचा विचार. लग्न 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 जुन्या काळच्या रीतीप्रमाणे पाळण्यातच उठवून टाकायची होतीत मला. म्हणजे सुटला असतात तुम्ही आणि सुटले असते मी. तसं नव्हे बेटी. काय झालं रे रंगा? मिळाला का तुला कॉलेजमध्ये प्रवेश? मिळाला, पण मिळून न मिळून सारखा. म्हणजे 400 रुपये भरायला हवेत उद्या. अगं बाई, 400 रुपये? म्हणजे तुझं शिक्षण संपलंच म्हणायचं. रंगा, आता तुला काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग बघायला हवा. का म्हणून? परीक्षेत तो पास झाला, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने प्रवेश मिळवला, हा काही त्याचा अपराध झाला? दरिद्री माणसानं मनोराज्य बाळगू नये बेटी. म्हणून दरिद्री माणसांनी महत्वाकांक्षा देखील बाळगू नयेत, हातपाय सुद्धा हलवू नयेत, आपल्या घरची स्थिती सुधारण्याचा काळी मात्र प्रयत्न करू नये, आपल्या आई बापांना दारिद्र्यात पिचट ठेवून केवळ लग्नाचाच विचार करीत बसावं. तसं नव्हे जाई, पण तुला आम्ही नाटकात घातली तर लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, आणि तेवढ्यासाठी म्हणणार असतील तर खुशाल म्हणू देत. सगळा काळच बदलले. तसं माणसानं देखील बदलायला हवं. ते आमच्याकडून होणार नाही मुली. आम्ही जुनी पुराणी माणसं. ठीक आहे, मग सांगा रंगाला कुठली तरी पट्टेवाल्याची नाही तर पेढीवरल्या कारकुनाची नोकरी करायला, आणि सापडेल त्या पहिल्या मुहूर्तावर दिसेल त्या माणसाच्या गळ्यात मला अडकून मोकळे व्हा. जाई बेटा, वर बघ. रागावलीस? अगं, आमच्या समजुती, आमच्या श्रद्धा, आमच्या कृत्या. तू नाटकात कामं करायला का तयार झालीस मला माहिती आहे. आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धारा करता. ठीक, तुझ्या मनाला बरं वाटेल ते तू कर. पण हे बघ, जे करशील ते केवळ पैशासाठी करू नकोस, कीर्तीसाठी करू नकोस, आणि तुझ्या आईबापांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी तर काहीच करू नकोस. तुमचं मन किती मोठं आहे हो. नमस्ते. नमस्ते. तुम्ही पुन्हा इथे? होय, मी नाटकात काम करायचं ठरवलंय. असं? ठीक आहे, पण तुम्हाला काही सांगावं असं वाटतं? ही जागा, ही माणसं. ओहो, कोण जाईत आई? अभिनंदन अभिनंदन. अहो काय सांगू, परवाच्या तुमच्या कामाबद्दल जिकडे तिकडे स्तुती होते. वर्तमानपत्रांत तुमच्या स्तुतीला कॉलम्स भरून काढले. या नाटकात तुमच्या कामामुळे प्रयोगाला अतिशय डिमांड आहे. या या आत या. हे सुप्रसिद्ध फार्स लेखक आणि या जाई पैठणकर, आणि हे गणपतराव पैठणकर. हो, हाऊ डू डू. या 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 या. काय बाबूल मोरा? बाबुल मोरा? ते टोपण नाव आहे आमचं. अहो, घ्यावंच लागतं अलीकडं, कारण पद्धतच आहे तशी. याने एक नवीन फार्स लिहिलाय. आम्हाला नवीन नाटकाची नेहमी गरज असते ना. असं मी लिहिलेल्या फार्सचं नाव आहे माझ्या बायकोचा सख्या हरी. अहो, शी म्हणायला काय झालं, अलीकडे सगळ्या फार्सची नावं असलीच असतात. हो, नाटकाचं नाव म्हणजे निम्मा गल्ला. काय साहेब, आज जाऊन कॉफीची व्यवस्था करा. करतो. माझ्या फार्स मध्ये नायक नायिकेसाठी यावेळी एक ट्विस्ट टाकलंय बरं का बाळासाहेब. ट्विस्ट म्हणजे काय बाई?
ट्विस्ट माहित नाही? तुम्हाला ट्विस्ट माहित नाही? ते एक विलायती पद्धतीचं नृत्य आहे. विलायती नृत्य? हो. मग ते मराठी नाटकात कशासाठी? घ्या ऐका, अहो हा काय प्रश्न झाला? आपण विलायतेकडनं पैसा घेतो, शस्त्र घेतो, धान्य घेतो. हो. मग कलावंतांनी कमीत कमी त्यांचा एखादा नाच नको का घ्यायला? हा? हो. हा? हा? कसा असतो हा ट्विस्टचा नाच? अहो अगदी सोपा, आत्ता दाखवत तुम्हाला. अरे शाहू शाहू. शाहू माउथॉर्गन. आपली शस्त्र सदैव भात्यात तयार असतात. पंडितराव, हे तुम्ही वाजवाल काय? दोन्ही हाताने वाजवायचं असतं, जमेल का? दोन्ही हाताने वाजवायचं ना, तेच काम आहे आमचं. पहा पहा मी कसा भारतीय पोशाख चढवलाय या डान्सला. 1 2 3 4. बंद करा हा तमाशा. अरे आमची कंपनी म्हणजे काय एखादी संगीत बारी समजला? पंडितराव यांना एक माहित नसेल, पण आपल्या कंपनीचे रीतिरिवाज तुम्हाला ठाऊक नाही. पण साहेब तुम्ही काय करता? मूर्खात घेऊन जाय ना. पुन्हा असली नाटकं माझ्या पुढे आला तर खबरदार. हा तुमच्या बायकोचा सख्या हवी. चांगली तंबी दिलीत गुलामाना. जी असल्या फार्सवाल्या कमाथला अवलादीने आमची खानदानं ऐतिहासिक नाटकं बरबाद केली बाळाजी. पण अहो नेहमीच्याच कटकटी आहेत या. मग काय जायचंय? आता एकदम कामाला सुरुवात करायची ना. उशारणाच्या पुन्हा चांगल्या तालमी घ्यायला सुरुवात करूया. दुसऱ्या अंकात तुमचं नृत्यही चांगलं बसून घेऊया आपण. मी नाटकात काम करायचं ठरवलंय, तुम्हाला काय ठाऊक? मनोमने साक्ष पट्टे म्हणतात ती अशी. चला काहीतरी. पंडितराव साहेब. कॉन्ट्रॅक्टची कॉपी घेऊन या. हो आणतो. त्यात दर 10 प्रयोगामागे एका प्रयोगाचं उत्पन्न यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी द्यायचा उल्लेख करा. करतो. आणि बा हो. चेकबुक घेऊन या. हो आणतो. आणि स्टाफला नोटीस काढा. काय? आज रात्री उशाळणाची तारीख. हो. अगं बाई, आजच? हो आजच. थांबला काय पंडितराव? नाही आणतो. गणेश काका, आजपासून तुम्ही आमचे सुद्धा काका बरं का? गणेश काका, तुम्हाला देखील या नाटकात एक काम आहे. शिवशंकराचं. पार्वती पते हराळ महादेव. बस बस, आता तुमच्या दारात तिकिटासाठी रांग लागलीच म्हणून समजा. साहेब हा कॉन्ट्रॅक्ट. या. काका, हा 500 रुपयाचा बेअरर चेक. बरं झालं, रंगाच्या कॉलेज फीची तरतूद झाली. कॉफी. आपण हा घ्या. काका कॉफी. नमस्ते. तुम्ही? हो मीच. इतक्यात ओळख विसरलाच वाटतं. जरा कामात आहे मी. पुन्हा कधीतरी भेटा मला. आय्या खरंच? मग गडे थोडा वेळ थांबते पाहिजे तर. हो हो. नाही नाही, आता मला वेळ नाही. बरं आहे. ही तुमची नवीन आहे का, नाही का? हो हो. झालं ना तुमचं काम? बरं आहे मग. बरे, तुमची शिकार संपल्यावर भेटेन मी. कमाला बाळासाहेब, तुमचे नवीन अंग मला माहिती नव्हतं. अंग? कसला? मग तुम्ही नाटक सांभाळून कधी कधी शिकारीलाही जाता वाटतं. शिकार? हो हो, आमचे साहेब नाटक समोरून जातात ना कधी कधी शिकारीला जंगलात. बरं, येऊ आम्ही आता. शेषाद्रीला मी बांधकाम सुरू करण्याबद्दल सांगितले. आले होते ते? हो विसरलेच की. तात्याने मला तुमचे आभार मानायला सांगितले. आता यापुढे ही आभाराची भाषा बंद. मी कोणी परका काय? पण पैशाचं? ते सगळं मी परस्पर करीन आणि तुमचा हिशोब तुम्हाला दाखवेन. मग तो झालं? बरे, येते.
पैशाची तुम्ही मुळीच काळजी करू नका. फक्त बांधकामाच्या करारावर एक सही. मग का जाई करायची ना सही करारावर? होय तात्या, सही करायची. बाळासाहेबांनी सगळं सांगितलंय मला. आणि करार म्हणजे तरी काय? या म्युन्सिपाल्टी वाल्याच्या आणि या इन्कम टॅक्स वाल्यांच्या भारी कटकटी असतात आमच्या पाठीमाग. शिवाय सिमेंटचं परमिट, लोखंडाचं परमिट. ठीक आहे ठीक आहे, सर्व काही रीतसर होऊ दे. नागराज्य, उषा, बाणासूर. छे छे, पण झोपताना मी तर द्वारकेत होतो. मी ते कसं आलो असं मलाच कळत नाही. महाशय, ही सोंग संपादने पुरे झाली. मुकाट्यानं सांगा की आपण कोण आहात. उषा देवीच्या महालात अशा अपरात्री चौर्यकर्म करण्याच्या हेतूनच आपण आला होतात की नाही? मी खरंच सांगतो. अगं बाई, मला लुटलं, हो लुटलं. मग तर होत. काय झालं? कोणी चोरलं माझं मौल्यवान रत्न? छे छे, मला काही माहित नाही. दिसत आहे तर राजेश्री गोरे गोमटे. उषा देवी, अगं हा कोणी पक्का चोरटा दिसतोय ग बाई. अहो कसं सांगू, काय सांगू? मी कोणी ठाऊक आहे? श्री कृष्णाचा नातू. श्रीकृष्ण म्हणजे तो गोकुळचा चोर. मग काय, घराण्यात पिढीच्या चौऱ्या कर्माची परंपराच आहे. उषा देवी, मी रक्षकांना बोलावून आणते. तोवर यांच्यावर नीट लक्ष ठेव बरा. फार सुंदर नृत्य, फार सुंदर अभिनय. इतक्यात नको, अजून पैल तीराला पोचायचंय. वाव, कमाल केली, कमाल केली. कुठं आहे माझ्या कन्याला फुलवणारा तो मदनाचा कानका? कुठं आहे? बाबा बाबा, माझ्या गळाची शपथ आहे. चल हो दूर. बाबा, बाणासुरा, हा मदनपुत्र अनिरुद्ध तुझ्या समोर उभा आहे. बाणासुरा, बाणासुरा, हा मदनाचा पुत्र अनिरुद्ध तो निशस्त्र आहे. त्याच्यावर शस्त्र उगारणारा दैत्याधमा निर्वंश होण्याची त्याची पुण्याई अद्याप संपलेली नाही. तुझा साहेबांनी मधली 3 पानं गाळून टाकली. आता प्रॉम्प्टर काय रडणार इथं? आता शंकरांनी प्रगट व्हायचे. शंकराला बोलवा. शंकराची विशी लागायची आहे. काय झोपला होता? यांची एंट्री आली. चला गणेश विशेषशिवाय कसा येऊ? आता तुम्ही सजले आहात ना, एवढ्यावरून लोकांना आयडिया येईल. विशेषशिवाय कसा? हो चला. अरे हा शंकर आहे का मुलगा? हो एरवी तुम्ही राहू द्या ते. अरे पण विशी राहू द्या म्हटलं ना. अरे पण या गदेच्या एका प्रहारानं तुझा कपाळ मुक्त करी. आणि मी देखील या शस्त्रानं तुझा. बाणासुरा, अंधळेपणानं क्रोधावश होऊन अनर्थाला कारणीभूत होऊ नकोस. कोण? साक्षात कैलासेश्वर. मी आपल्याला शरण आहे. मी मदनपुत्र अनिरुद्ध आपल्याला वंदन करतोय. वत्सा, तुझं इच्छित तुला प्राप्त होईल. आता एवढं कळसाचं काम पुरं झालं म्हणजे बांधकाम संपलंच म्हणायचं. हो ना शेषाद्री? हो असंच म्हणायचं. पण अजून बिलं कुठे चुकती झाली आहेत आमची? म्हणजे अहो गेल्या 3 महिन्यात बाळासाहेबांनी पैसे दिलेत कुठं? जवळजवळ 10,000ची बिलं तुंबून पडली आहेत. असं कसं होईल? कसं होईल ते तुम्हीच विचारा बाळासाहेबांना. विचारीन मी त्यांना. काही अडचण झाली असेल त्यांची. अडचणी काय सर्वांनाच असतात, परंतु जाई ज्याचं त्याचं देणं वेळेवर द्यायला हवं. यांनाही अडचणी असणारच की. तर काय, 2-4 दिवसात पैसे पोचते होतील तुम्हाला. त्याची जबाबदारी माझ्यावर. तशी कायदेशीर जबाबदारी सगळी तुमच्यावरच आहे की. बाळासाहेबाचा आणि आमचा कागदोपत्री संबंध तरी काय? काय बुवा?
बाळासाहेबच आले. का आज एवढी गंभीर मुद्रा का? छे काही नाही, उगीच. उगीच अशी चिंतामग्न मुद्रा व्हायची नाही. काहीतरी घडलंय. एक विचारू? खुशाल, त्यासाठी परवानगी विचारायची गरज काय? तुम्ही शेषाद्रींची बांधकामाची बिलं अजून चुकती केली नाहीत? का? तो आला तो तुमच्याकडे पैसे मागायला? मागितले नाहीत, पण त्यांनी टोकरला आम्हाला. 5-10 हजारांची बाकी द्यायची राहिली असेल त्याची. पण का? माझ्या हिशोबाने सगळे बिलं चुकती व्हायला हवी होती एव्हाना. होतील की. धंद्यात थोडे पैसे इकडे तिकडे व्हायचे. पण त्यांचे पैसे अगोदर देऊन टाका. मला कोणाचे पैसे राहिलेले नाही आवडत. एवढंच ना? देऊन टाक. आजचा एवढा 50चा प्रयोग संपला की देऊन टाक. अगं बाई, आपण चाललोय तरी कुठं आज? बघ तर खरं, तुला एका स्वप्न नगरीत घेऊन जातोय मी. हा समोरचा डोंगर दिसतोय ना, त्याला म्हणतात रामगिरी. इथं राम सीता येऊन बसत असत. Oh, how beautiful. किती ओढ घेऊन उसळते नाही. कोण? कोण नाही, ती समोरची लाट पहा. किनाऱ्याला बिलगण्यासाठी किती आतुरतेने धावते. भाग्यवान आहे बेटा. नमस्ते. 3 तास तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर हिंडत होता. देवदत्त, तुम्ही कोणता व्यवसाय करता हो? मेकअप मॅनचा, प्रॉम्प्टरचा की टाइम कीपरचा? तुम्ही फार मोठी चूक करता आहात. अगं बाई, खरंच? आपल्या हाताने तुम्ही स्वतःचा नाश करून घेणार आहात. इश, एवढंच ना? मग त्याची तुम्हाला काय एवढी काळजी पडली? बाळासाहेबांना मी फार वर्षापासून ओळखतोय. होय का? अनेक मुलींची आयुष्य नाचली आहेत त्यांनी. असं तुमच्यासारखे त्यांच्यावर जळणारे कुत्सित लोक बोलतात. असं सगळं जग बोलतं. मग तुमचं जग फारच लहान असलं पाहिजे. बाकी बोलून चालून तुम्ही एक मामूली प्रॉम्प्टर. हॅलो, बाबूल मोरा. बाळासाहेब, सकाळच्या पर्यंत तुम्ही कुठे गुल झाला होता? स्वर्गात पराशर मोहून या गेला. पंडितराव, मी आज स्वर्गात विहार करीत होतो. हो, पण बोल मित्रा, मी आज तुझं कोणतं प्रिय करू? काही नाही, आमच्या त्या फारच घ्या एकदा आता मनावर. तथास्तु. वत्सा घेतलं मनावर. या पुढलं नाटक तुझा फार. नवखे माझी संगोत्सुक झाला. अरे माझं अभिनंदन कर, अभिनंदन. माझं लग्न ठरला. आहेस कुठं? जाई माझी धर्मपत्नी होणार. मग संपलंच म्हणायचं. आता तुम्ही फारच कसला उभा करणार? पंडितराव, अरे फारच काय म्हणशील तर मी तमाशा देखील उभा करीन. तमाशा? एवढं लग्न होऊ दे, मग पहा. जायला मी ट्विस्ट मध्ये नाचवीन, गर्दी खिचीन, खोऱ्याला पैसा उडीन, माझ्या घरावर सोन्याची कवलं घालीन. अरे आवासून बघताय काय दोस्तानो? आधी माझं अभिनंदन करा, अभिनंदन. नच सुंदरी करू कोपा मजवरी धरे अनुकंपा. अभिनंदन. तू पुन्हा इथं? मोहम्मद पर्वताकडे येईना
तेव्हा मग पर्वताला उठून मोहम्मदाकडे यावं लागलं. ही तुम्ही दिलेली अमेरिकन बॅग कशी दिसते? वा वा, काय प्रश्न आहे का बाई? पण हे आता आम्हाला विचारा ना, कारण आपल्या साहेबांचं. पंडितराव, कशासाठी आलीस तू इथं? आय्या, कशासाठी म्हणून काय विचारता? आज तुमच्या नाटकाचा 50वा प्रयोग नाही का? विस्की? ब्राहो ब्राहो बाळासाहेब, स्कॉच आहे हो, स्कॉच. तशा देवतेसारख्या अवतरला गुलाबबाई. मंडळी, आज आनंद करायचा, आनंद. हो हो, आनंदी आनंदकडे. अरे काय वेळ लागला का तुम्हाला? रात्री प्रयोग संपेपर्यंत थांबाल की नाही? आणि ठेवून देतो मी. ठेवायची नाही, घ्यायची. आता शक्य नाही, शक्य नाही. तुला बघा, हा फक्त 50वा प्रयोग आहे. म्हणून ते घ्यायची. सुवर्ण महोत्सव की जय. तुम्ही दारू प्याला. मग काय झालं? जाईल प्यार. बाळासाहेब, सोडा सोडा बाळासाहेब, समोर प्रेक्षक बसले आहेत. मग काय झालं प्रेक्षक असले? सोडा ना, प्यार काय करताय? सोडा. जाईल. बाळासाहेब, प्रेक्षकांची तरी लाज ठेवा. कोण प्रेक्षक? प्रेक्षक संबंध काय प्रेक्षकांचा? पैसे ठेवतो मी तुमच्या पैशावर. हलकट बेशरा, मला काही दीड दमडीची बाजार बसलं समजलं? गुलाब, तू तरी मला हात दे. वाकड्या गेल्या झडून, उरले नुसते काटे, प्रेक्षकांच्या खास लाथा. कळला ना मेल्या, कसा आहे हा गुलाब? मागच्या दरवाजाला अरे उडीला द्या मला. जाईत आहे. एक अक्षर बोलू नका. नाटकातली माणसं शेवटी आपल्याच वळणावर जायची. घाबरू नका, प्रसंगाला तोंड दिलंच पाहिजे. तुम्ही इथून हलू नका. देवदत्त, माझा प्राण जायचं, तुमच्या अंगाला कोणी हात लावणार नाही. हात जाई आहे. बाळासाहेब तर पळाले. त्यांच्या अपराधाचा दाब तुम्ही त्यांना विचारा. जाईने तुमचा काय गुन्हा केला? मी मराठी बच्चा आहे. प्राणापेक्षा माय बहिणीच्या इज्जतीची मला जास्त पर्वा आहे. ठार मरत तरी दारातून हलणार नाही. पोलिसांची शिटी आणि बंदुकीचे बार तर ऐकायला येत होते, पण पोलीस कुठे आहेत? बाजार मुलगी नुसता पोलीस पोलीस म्हणून ओरडलो आणि उकळी बार काढल्या तर जाई दिसायला पाहायला काय ते. अगं बाई, काका तुम्ही? अरे करीम, लोक पळाले, आता कशाला पडद्याच्या शिट्या म्हणतोस? शाबास.
आपल्या या मंदिराचा जीर्णोद्धार तुझ्याच हातानं होणार असा ईश्वरी संकेत दिसतोच आहे. आपल्या या मंदिराचा जीर्णोद्धार तुझ्याच हातानं होणार. पंडितराव, आपला शनिवारचा प्रयोग बुवांच्या मंदिराच्या मदतीसाठी धर्मार्थ म्हणून जाहीर करा. बाळासाहेबांना मी फार वर्षापासून ओळखतो. अनेक मुलींचे आयुष्य नासले होते. मला क्षमा कर जाई. तुमच्याशी एक शब्दही बोलायची माझी इच्छा नाही. माझे डोळे आता पुरते उघडले आहेत. सगळा इतिहास समजलाय मला तुमचा. जा, चालायला लागा. पुन्हा आपलं तोंड मला कधी दाखवू नका. निदान आपले व्यवसाय संबंध तरी. इतका प्रकार झाल्यावर मी पुन्हा तुमच्या बरोबर नाटकात उभी राहण्याची कल्पना आहे तुमची. तुमच्याशी झालेल्या कराराची मुदत संपली आहे. ते खरंय, पण मंदिराचं बांधकाम अद्याप पुरं झालेलं नाही. त्यासाठी मी भीक मागेन, पण तुमच्या दारात पदर पसरून मी कधी यायची नाही. विचार कर, अजून तुझ्या भावाचं शिक्षण पुरं व्हायचंय. त्याचा भार तुमच्या शिरावर नाही कोणी दिला. फार चढेलपणा करू नकोस. हा बाळासाहेब जसा माणसांना वैभवाच्या शिखरावर चढवतो, तसा प्रसंगी त्यांना धुळीत मिळवायलाही कमी करत नाही. ही धमकी तुमच्या पुढे लाचार होणाऱ्या पोटार्थी नटांना द्या. वाटेल त्या प्रसंगाला तोंड द्यायची माझी हिंमत आहे, समजलात? असं तर मग घरातली गाडगी मडकी लिलावासाठी बाहेर रस्त्यावर आल्याशिवाय नाही तुझी मिजास उतरायची. भरल्या घरात अशी अभद्र भाषा बोलायला शरम नाही वाटत? लक्षात ठेवा, मी कृष्णेच्या पाण्यावर पोचले आहे. आणि मी देखील काही समुद्राच्या पाण्यावर पोचलेलो नाही. मुकाट्यानं आपला आता रस्ता सुधारा, नाहीतर शोभा करून घ्या. हे पहा, बाळासाहेब आलेत. बाळासाहेब, आता मात्र मला थांबता येणं शक्य नाही. तुमच्या शब्दा खातर. तुम्हाला थांबायला सांगितलं होतं कोणी? ही माझी बिलं. तुमचा करार यांच्याशी झालाय, माझ्याशी नाही. यांच्याकडून पैसे वसूल करा. बाळासाहेब, अहो इतके पैसे माझ्याजवळ कुठून येणार? ते आपल्या चढेल कन्याला विचारा. बाळासाहेब, असं करू नका. तिच्या हातून काही चुकलं असेल तर. शपथ आहे माझी, त्यांच्याशी एक शब्द बोलाल तर. तुम्ही चालायला लागा बाळासाहेब. मी तर निघालोच, पण शेषाद्री, कोर्टात डिक्री मिळाल्यावर लिलावाच्या जागेचा सवाल बोलायला बोलू आम्हाला. बुवा, हे तुमचं प्रकरण तुम्ही निस्तरा, पण बजावून ठेवतो. उद्या सकाळच्या आत माझी बिलं चुकती झाली नाही तर कोर्टात जाण्याची पाळी आणू नका माझ्यावर. सांगा तात्या, माझं काही चुकलं का हो? मी बाळासाहेबांना बोलले ते. काही चुकलं नाही बेटा, काही चुकलं नाही. तेजस्वी मनाच्या मराठी मुलीप्रमाणेच तू वागलीस. प्रारंभी सगळा व्यवहार कागदोपत्री पक्का करून घ्यायला हवा होता. खरं आहे ते. ध्येय वेड्या माणसांना व्यवहाराचं भान नाही राहत. या मातीचाच गुण आहे. मी शिक्षण सोडून नोकरी करतो तात्या. शेवटची परीक्षा माझी नाही झाली तरी चालेल. एवढ्याने काय होणार रंगा? अरे शिंपलीनं समुद्राचं पाणी किती उपसणार तू? देवाच्या मनात असेल तसं होईल. तात्या, काय हो, मी तुमची ही अवस्था करून टाकली. पावेल ते निवांता साहोन जावे.
काय लागला असेल निकाल, कोण जाण. हे बघ आले. काय झालं, लागला निकाल? हो लागला, साराच निकाल लागला. त्यांना डिग्री मिळाली. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रात्रंदिवस मी राबले, त्याच हे फळ काय? तात्या तात्या देवाला डोळे आहेत का हो? देवाच्या घरी थोडा तरी न्याय उरलाय का हो? असं बोलू नये बाळ. मी कोणाचा अपराध केला होता म्हणून मला ही शिक्षा मिळाली. तुम्ही कोणाचं अहित केलं होतं म्हणून तुम्हाला हे प्रायश्चित मिळालं. नाही नाही तात्या, जगात देव नाही, न्याय नाही, नीती नाही. जगात आहे फक्त पैसा. जाईताई, तुम्ही का आलात? कशासाठी आलात? मला हिणवायला आलात? माझी निर्वंचना करायला आलात? मी तुम्हाला बोलली त्याचा सूड उगवायला आलात? तुम्हाला जे हवंय ते मी सांगते. कोर्टात निकाल लागला, तुमचे बाळासाहेब निर्दोष सुटले, शेषात्रींना डिग्री मिळाली. आता आमच्या घरादाराचा लिलाव होणार, भांडी कुंडी बाहेर येणार, एक वस्त्रानिशी आम्ही रस्त्यावर पडणार. हेच हवं होतं ना तुम्हाला? जा जा जा. जाईताई, मला तुमची सहानुभूती नको आहे, अनुकंपा नको आहे, दया देखील नको आहे. माझं काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण तुम्ही इथून जा जा जा. मी इथं थांबू नये अशी तुमची इच्छाच असेल तर जाईन मी, पण क्षणभर इकडे पहा. माझ्या कपाळावरची जखम पहा. काय सांगते ही जखम तुम्हाला? हा देवदत्त केवळ कोरडी सहानुभूती आणि दया दाखवायला इथं आलाय. क्षमा करा देवदत्त, मला क्षमा करा. आज माझं मनच ठिकाण्यावर नाही. पण असा हताश होऊन कसं चालेल? यातूनच मार्ग काढला पाहिजे. आता कसा मार्ग काढणार? 15 दिवसात 10,000 रुपये भरायचे आहेत. कोण देणार इतके पैसे? ज्या लोकगंगेतून हे मंदिर उभारलं गेलं ती लोकगंगाच देईल. म्हणजे मंदिराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण नाटक उभं करूया. पण एवढी मोठी रक्कम? सगळी योजना मी पक्की केली. प्रेक्षकांचं तुमच्यावर किती प्रेम आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुमचं नाव ही एवढी मोठी शक्ती आहे की असली कैक मंदिरं आपल्याला नव्यानं उभी करता येतील. पण नाटक? तेही ठरवलंय मी. विनय कुमारांचं शुभ्र कमल आपण बसवायला घेऊ. शुभ्र कमल? झाशीची राणी? होय तेच. 100 रुपये आपण तिकिटाचा पहिला दर ठेवू. दारोदार हिंडून आपण तिकीट विक्री करू. 15 दिवसात 10,000 रुपये उभे राहतील. अशा घाबरता काय तुम्ही? खरंच खरंच असं होईल का हो? होईल का म्हणून काय विचारता? होणारच. शेषाद्रींना मी तसं सांगून देखील आलो. अगं बाई. आता एकदा हसा पाहू. हसा ना. नको नको देवदत्त, नको. श्रीराम मंदिर सादर करीत आहे विनय कुमार यांचे शुभ्र कमळ अर्थात झाशीची राणी. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका कुमारी जाई पैठणकर. रविवार तारीख 29/17 रात्रो 8:30 वाजता जनता नाट्यगृह. पंडितराव साहेब, हे नाटक होता कामा नये. नाही होणार. कशावरून? तर तुम्ही म्हणालात होणार नाही म्हणून होणार नाही. बेअक्कल. हे नाटक बंद पाडण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? गुंड. काय? म्हणजे प्रयोगाच्या वेळी गुंड पाठवून जंगल उडवून देऊ. मूर्खा. पोलिसांनी ताब्यात सापडायचे का? पोलीस? साहेब, मग त्यांना थिएटरच मिळू देत नाही. काढवात. ते तर त्याने आधीच गुंतवलंय. साहेब, समजा आपण ते आपण सांगाल तसंच करतो. काही करून हे नाटक बंद पाडलंच पाहिजे. हो, पण हे तुमचे पैसे.
नीट मोजून घ्या. मोजून घ्यायची काय गरज आहे हो? तुम्ही काय मला फसवणार आहात? नाही म्हणजे इतकी घाई करायचं काहीच कारण नव्हतं. कारण तुम्ही कुठे पळून जाणार नव्हतात आणि मी कुठे पळून जाणार नव्हतो. कोर्टात तुम्ही केस केली त्यावेळीही आम्ही पळून जाणार नव्हतो. तुम्ही बुवा फारच. अहो व्यवहारात थोडे चट्टे चपेटे हे लागायचे. ही पावती यावर सही करा. अरे रंगा, बाकीची नट मंडळी आली का रे? अजून कोणीच आले नाही. कोणीच आलं नाही. नमस्ते. सुटलो एकदाचे. दगाबाज. आत्ता आले सारे हरामखोर. सगळ्यांना तोफीच्या तोंडी दिलं पाहिजे. काय झालं काका? सगळी मंडळी कशा स्थितीत आली ती पहा एकदा. मी सांगतो, हा सगळा त्या पाजी बाळासाहेबाचाच काळा असला पाहिजे. अरे रंगा, ड्रॉप सोड, प्रेक्षक येऊ लागले. अरे पाणी कुठे आहे? पाणी नळाला. आनंद आहे आनंद आहे. मी सांगतो आजचं नाटक अगदी सकाळ होणार आहे. ज्याला प्यायला मिळाले सुरा तो भाग्यवान खरा. बाकी बाळासाहेब म्हणजे लाख माणूस. लाख माणूस बरोबर आहे. अरे तर काय, अरे या दिवसात फुकट पाणी कोण पाजत नाही, तर दारू कोण पाळणार? कोण किंचाळला? कोण किंचाळला? कोण किंचाळला रे? कोण किंचाळला? तुम्ही किंचाळला? हे मस्तानी जातीवाली आम्हाला मुस्कळात मारतो. आम्ही नाटकात काम करायचं नाही करायचं. आता हो काय आजचं नाटक? ते तर केलंच पाहिजे. श्रीकृष्ण, आता माझी लाज राखली सर्वस्वी तुझ्याच हातात. नऊ वाजून गेले, नाटक सुरू करा. विनय कुमार, आता एवढ्या माणसात नाटक करायचे. तुम्ही जरा फरक करून द्या नाटकामध्ये. गणेश काकी, गणेश काकी, तुम्ही जरा या स्टेजवर एकच स्टेज घालून मेकअप तुम्ही एक सूत्र लक्षात ठेवा आणि सुस्तीत ते संवाद बोला. राम राम मंडळी, राम राम. मी या नाटकातला प्रॉम्प्टर. नेहमी वावरतो पडद्याच्या मागे आणि बोलतो फक्त नटांच्या कानात. पण आज पडद्यापुढची बहुतेक नट मंडळी रंगभूमीला पाठ दाखवून झाली पसार. गड्यांनो, आपण मराठी माणसं कोणावर संकट आलं तर मदतीला धावून जाण्यासाठी जशी पुढं पाऊल टाकतात, तसंच पुढं पाऊल टाकणाऱ्यांचे पाय मागं ओढणारे नरवीरही आमच्यात काही कमी नाही.
कुणी कितीही जरी शिंका काढला तरी आजच्या प्रसंगाला आम्ही निर्धारानं तोंड देणार आहोत. प्रसंग तर बाका आला, पण प्रत्येक मराठा माणूस हाडाचा सच्चा सैनिक आहे. सहकाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसला तरी तो पावनखिंड सोडत नाही. आमच्या नटांचे बुरुज ढासळले तरी फिकीर नाही. आम्हा 4 माणसांना जमेल तेवढं नाटक आम्ही करू आणि शूर झाशीवालीचा पराक्रम आम्ही कीर्तनात गाऊ. आम्हाला कीर्तन नको, नाटक पाहिजे, नाही तर पैसे परत करा. शेषाद्री पैसे घेऊन गेले. आता हो देवदत्त, देवदत्त, आत या, आत या. रंगा, बेल दे, ड्रॉप उघड. सावधान. ग्वाल्हेर जवळ एका ओढ्याच्या काठावर शूर झाशीच्या राणीच्या समाधी पुढे आपण उभे आहोत. ही भजी अंडी कोणावर फेकता आहात तुम्ही? या पवित्र समाधीवर, जिथं झाशीच्या राणीचं रक्त सांडलं, तिथं हिंद बांधवांचे अश्रुबिंदूच पडले पाहिजे. ज्यांना पैसेच हवे असतील त्यांना पैसेही परत मिळतील. झाशीवालीचे जवान एकाकी लढतात. स्वातंत्र्य युद्धाची कहाणी आपल्या रक्ताला रंगवतात. कवी कलाकार तुमच्या पुढे ती जिवंत करतात आणि त्यातून मंदिराच्या भिंती बांधल्या जातात. अशा घडीला कोण आपले पैसे परत मागतात? आहे कोणी इथं हरीचा लाल? रसिक हो, ज्यांना कीर्तनात गोडी असेल त्याने कीर्तन ऐकावं, कल्पनेचे चक्षु खोलून नाटक देखील पाहावं आणि शूर झाशीवालीचे भक्त असतील त्यांनी स्वतः भाग घेऊन हे नाटक रंगवावं. जायताई शाबास. देवदत्त, अशीच हिंमत धरून पुढे चला. होशियार, होशियार, होशियार. कल खुदा का, मुल्क रैयत का, अमल रानी लक्ष्मीबाई का. होशियार, होशियार. कल खुदा का, मुल्क रैयत का, अमल रानी लक्ष्मीबाई का. होशियार. होशियार. कल खुदा का, मुल्क रैयत का. झाशीवाल्यानं एक एक क्षण मोलाचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. ज्या अवलियानं भाकीत केलाय, फिरंगी राज्य आता बुडणार. कंपनी सरकारचं राज्य बर्बाद होणार. देश स्वतंत्र झाला. ईश्वर जागा आहे. देश पेटलाय. लष्कर उठलाय. तुम्ही आता अखेरच्या मुकाबल्याची तयारी करा. नेत्यांचा आदेश कोणत्याही क्षणी येईल त्याचा आता नेम नाही. पण सावधान, सारं गुपचूप. हे शुभ्र कमळ हातात घेऊन मी तुमच्या कानात सांगतो तशी शपथ घ्या.
या शुभ्र कमळाची याद ठेवा. उभ्या देशात खेडोपाडी हे कमळ फिरत आहे. आबाल वृद्ध स्त्री पुरुष अखेरच्या आदेशाची या कमळाची वाट पाहत आहेत. झाशीवाल्यांनो, आज तुम्ही हातात कमळ घेतलं आहे आणि वचनबद्ध झाला आहात. आता माघारी फिरणं नाही. समर्थ वचन ध्यानी ठेवा. इशारतीचे बोलू नये, बोलायाचे लिहू नये, लिहायचे सांगू नये. झाशीच्या या दरबारात इंग्रजांचे वकील म्हणून आम्ही आपले स्वागत करतो. आम्ही तुमचे फार आभारी आहोत. राणी साहेब, गव्हर्नर जनरल कडून मेजर मालकम साहेबाकडे एक जाहीरनामा आला आहे. तो आपल्याला वाचून दाखवावा असा आम्हाला हुकूम झाला आहे. लक्ष्मणराव, वाचा तो जाहीरनामा. झाशीचे महाराज गंगाधर पंत यांनी मरणापूर्वी दामोदर पंत यांना दत्तक घेतलं, परंतु नामदार गव्हर्नर जनरल यांनी ते दत्तक विधान नामंजूर केल्यामुळं चीफ सेक्रेटरी यांच्या हुकमाप्रमाणे झाशी संस्थान ब्रिटिश सरकारच्या अंमलात सामील करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे बस बस, याचा अर्थ काय? इंग्रजांचे आमचे करार मदार झाले आहेत, त्याची वाट काय? राणी साहेब, गव्हर्नर जनरलनी कृपालूपणे आपणास तनखा देऊन आपला मान मराठा. तनख्याचे आम्हीच कोणाला दाखवता? आम्हाला? आम्ही या गादीचे स्वामी आहोत. आमचा दत्तक पुत्र इंग्रजांनी मानलाच पाहिजे. माफ करा, पण ते होणार नाही. झाशीचे राज्य खालसा केले जाईल. मेरी झांसी मैं नहीं दूंगी. आम्ही इंग्रजांचे कर्तन काळ आहोत. या देशात एक इंग्रज जिता ठेवणार नाही. बोला, सर हिरोज कडून आपण कोणता संदेश आणला आहे? राणी साहेब, आपल्याकडून आमचा वकील मारला गेला. आपली गय आता केली जाणार नाही. झाशीचं राज्य खालसा झाला आहे. इंग्रजांची 30,000 फौज झाशी पुढे खडी आहे. पण जाणता, मुकाट्यानं शस्त्र खाली ठेवून आपण शरण यावं. आणि तुम्ही झाशीच्या राणीला समजता काय? मी शिवराम भाऊ सारख्या पराक्रमी सेनापतीची सून आहे. हिरो सारख्या इंग्रजांना बायका करून परत पाठवण्याचं सामर्थ्य माझ्या मनगटात आहे. तर मग रणांगणातच त्याचा निकाल लागेल. राणी साहेब, सर साहेबांचा संदेश ध्यानी ठेवा. युद्ध हरलात तर राज्यपदाची भीड मुरवत ठेवली जाणार नाही. झाडावर टांगून जीव घेतला जाईल. इतकी हिंमत? सर साहेबांना सांगा की तुमच्या संदेशाचं उत्तर हे. राणी साहेब, मला वाटतं या घडीला तरी आपण सर हिरोजशी सामोपचाराचं बोलणं करायला हवं होतं. सबंध इंग्रजी सत्तेचं सामर्थ्य त्याच्या पाठीशी खडं आहे. शरणागतीशिवाय सर हिरोजला दुसरा सामोपचार मान्य नाही. झाशीची राणी जो हार करेल पण शरण जाणार नाही. पण सरकार, हा डाव फसला तर निरपराध झाशीवाल्यांची काय अवस्था होईल याची आपल्याला कल्पना आहे का? ठीक आहे, हे झाशीवालेच या सवालाचं उत्तर देतील. प्रिय झाशीवाल्यानं, प्रसंग तर कठीण आला आहे. इंग्रजांचा सेनापती सर हिरोज मातब्बर आहे. दुश्मनांचं बळ ही दांडगा आहे. पण दुश्मनापुढे शरण जायचं नाही असा माझा पक्का निर्धार आहे. मी तर बोलून चालून एक विधवा, अर्धाशीर तांदळाची धनीण. मला हातात तलवार घेण्याचं कारण नाही. या शहरात अटीतटीचं रणकंदन होणार ही तर उघड गोष्ट आहे. म्हणून झाशीवाल्यानं मला कौल द्या, शरणागती की तलवार. पण एवढ्यानं भागणार नाही. माझ्या मदतीला हव्या आहेत 2 शूर स्त्रिया. कुणी झाशीवाली आपला जीव धोक्यात घालून मला साथ द्यायला आहे तयार?
जीव जो तोप चलाओ. जीव जो. दुश्मन पळायला लागले. शाबाश गौस खान, ये लो सोने का तोड़ा. घात झाला सरकार. डाव्या मोत्याची भिंत कोसळून पडली. भिंत कोसळली म्हणून डरता काय? एका रात्रीत बांधून काढू. भलतच सतत मारा चालू असताना खाली उतरणार कोण? राणी साहेब, आम्ही उतरतो. शाबास बायानो, पण हे काम तुमचं नव्हे. याला पुरुष माणसंच पाहिजे. झाशीवाल्यानो, मोर्चा बांधण्यासाठी 4 धाडसी जवान हवेत. कोणी आहे तयार? आम्ही तयार आहोत. खाली बसा. मोर्चा बांधायचा म्हणजे काय फेटा बांधायचा नाही? शाबास, या माझ्या बरोबर. हे घ्या 4 जवान. त्याला गोंगड्या बांधायला द्या आणि दोर लावून खाली उतरवा. आज्ञा सरकार. खान, जा, पानी आणि जखम बांधायला पट्टी घेऊन या. गौस खान, मैं तुम्हारे घाव पर मरहम पट्टी करती हूँ. घबराइए मत सरकार, सिर्फ हाथ को गोली लगी है. ठहरो, तुम्हें आराम की सख्त जरूरत है. आराम? अब तो उसी दिन जिस दिन झांसी आजाद होगी. अनर्थ झाला सरकार. दक्षिण तटावरील ओरछा दरवाजा इंग्रजांनी सर केला. ओरछा दरवाजा इंग्रजांनी? अच्छे छे. होय सरकार. तुलाजी ठाकूर इंग्रजांना फितूर झाला. फितूर झाला. झाशीच्या इमानी बुरुज तटालो. तुमच्या या मातीत घडलेल्या माणसांच्या फितुरीचा शाप या देशाला कुठवर भोवणार. सरकार, ब्रिगेडियर स्टुअर्ट शहरात प्रचंड सैन्यानिशी घुसलाय. शहरात लूटमार करण्यास प्रारंभ झाला. लक्ष्मणराव, बाबासाहेब, इंग्रजांनी सगळं शहर पेटवलं. माझ्या लाडक्या सुंदर झाशीचा पुरा विध्वंस झाला. राणी साहेब, आपण शूर आहात. आता शस्त्र घेऊन युद्धाला तर आपण प्रारंभ केलात. आता येईल त्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायला नको का? आपण योग्य बोलला. आता राणी साहेबांनी युवराजांना घेऊन आता घोड्यावरून शत्रूची फळी फोडून कालपीला पेशव्यांकडे जाण्याचा प्रयत्न करा. पण या माझ्या सगळ्या झाशीवाल्यांचं काय होईल? यांचं कोण रक्षण करेल? आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत? आम्ही किल्ला लढवू. आम्ही फिरंग्यांची मुकाबला करू. लढता लढता आम्ही देखील धरातीर्थी मरण पत्करू. बोला गळ्यानो, शरणागती की तलवार? झाशीवाल्यानो, माझ्याकडून काही चुकलं मागलं असेल तर त्याची क्षमा करा. आता झाशी स्वतंत्र होईल तेव्हाच ही तुमची राणी परत येईल. नाहीतर हीच आपली शेवटची भेट. दरवाजा खोल दो. वीरवरांनो, या अद्वितीय मराठी कन्येचं बलिदान कधीही वाया जाणार नाही. अशी क्रांती कन्या या देशातच काय
पण उभ्या जगात कुठेही अवतरली नाही. ही एक क्रांती फसली म्हणून काय झालं? या क्रांतीच्या ज्वालेतून दुसरी क्रांती जन्माला येईल. मित्रांनो, या भडकत्या चितेला साक्ष ठेवून शुभ्र कमळ हृदयात धारण करा आणि घ्या शपथ. बाकीचे आणखी नेक्स्ट स्टेजवर येऊ दे. जाई पैठणकर. अरे या जाई पैठणकरची कमाल केली. काकासाहेब तुम्ही पण कमाल केली. इतका बोलायला ऐनवेळी तुम्हाला सुचलं कसं? अरे बच्चा 36 वर्षे पोस्टामध्ये नोकरी केली आहे. पेन्शन मध्ये निघायच्या अगोदर त्या पोस्टल कामगारांच्या स्नेह मेला नाटकामध्ये त्या खाजगीवाल्यांनी हिरोची कामं केली आहे. समजलात? अहो उभ्या आयुष्यात ज्याच्या तोंडाला रंग लागला नाही तो महाराष्ट्रीय कसा? वा वा, काय बोला त्या काळी. अरे म्हणजे काय प्रश्न आहे? त्या बंडवाल्याने बंदूक उघडल्याबरोबर मी तर जागच्या जागी चरकून गेलो. झाशी तुम्हाला वाटलं नाही? हा बाळासाहेब, कसं काय नाटक वाटलं आपल्याला? काय म्हणजे नाटक कसं काही वाईट नाही, पण लोकांनी इतकं अगदी कौतुक करण्यासारखं वाटलं नाही बुवा आपल्याला. अहो मराठी माणसानं आपल्या माणसाचं तोंड म्हणून कौतुक कधी केलंय का? चला बघू. नाही म्हणजे काय आहे, तंत्राच्या दृष्टीने नाटक बरं असेल, पण म्हणजे चला हो, हे जन्मभर त्यांचं जुगाड बघायची. चला. प्रेक्षक मूर्ख आहे, प्रेक्षक गाढव आहे. नाट्यशास्त्र कशाशी खातात ते कळलंय की काढू देखील अक्कल नाही त्याला. अगदी खरं आहे साहेब, माझं देखील हेच म्हणणं आहे. तुम्ही देखील मूर्ख आहात. बसतात काय? उतरा खाली आणि ढकला गाडी. किती ढकलली तरी तुमची गाडी बंदच पडायची. रोज उठून ही कटकट कुणी करायची? पंडितराव उतरा खाली, ढकला गाडी. पंडितराव ओ, तुम्ही इथं बसलात. मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. आज तुम्ही नसतात तर दुसरा देवदत्त तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. मला नाही वाटत तसं. तुमचे किती आभार. नाही नाही, उपकार. पुरेपुरे. उठा आता, घरी जायचंय ना. चला लवकर. चला नाही, चल म्हणा. बरोबर म्हणतो. चल लवकर, उठ आता. आता मी म्हणते, बसा. बसा ना. बसणार आहात निमूटपणे की? बरोबर बसतो. आता माझं थोडं कौतुक करा की. छान झालं. मी छान झालं. याला काय कौतुक म्हणतात? मी शिकवते तुम्हाला कौतुक कसं करायचं ते. म्हणा. जाई ग मी तर दीपुनी गेलो बघुनी तुझा पराक्रम सारा जाई ग मी तर दीपुनी गेलो बघुनी तुझा पराक्रम सारा
जाई ग तू माझ आवडतेस किती म्हणून सांगू तू मज अहो ब्रह्मचारी बुवा नाचायचं नाही तुम्ही बर का नाचायचं या पुढे मी हाय रे दैवा कितना बदल गया जमाना जाई ग शुभमंगल सावधान. काका वाड्यावर जातो मी खबर द्यावया मुली खबर द्यावया सोयरीक मंजूरही करून घ्यावया मुली अक्षत द्याया जाई बेटी हे नवीन इंजिनियर साहेब काय म्हणतात ऐकलंस का? मंदिराच्या बांधकामावर शिळा घालून त्यावर तुमच्या नावाचा उल्लेख करावा अशी सर्वांची इच्छा आहे. माझ्या नावाच्या आधी आणखी पुष्कळ नावं घालायला हवी. बुवांचं नाव तर घालणार बाबा मी. तात्यांचं नव्हे, हे मंदिर पुरातन काली ज्यांनी प्रथम बांधलं त्यांचं, ज्यांनी ज्यांनी या मंदिराची खस्ता खाऊन जपणूक केली त्यांचं. आणि त्यांची नावं कुठून मिळणार? इतिहासाला देखील त्यांची नावं माहित नाही. झालं तर अहो देवाने एवढं मोठं जग निर्माण केलं, पण त्याने देखील आपल्या नावाची कुठं तिळावडी मोहर केली नाही त्याच्यावर. मग मंदिराच्या शिळेवर माझ्यासारख्या एका अनामिकेचं नाव कशाला कोरायचं? ते खरं, पण काळाच्या अवतरात कार्यकर्ते नावानिशी पायात बुजून जावेत आणि कार्याचा कळस तेवढ्या आकाशात डवला झळकत राहावा, असाच या मराठी मातीचा धर्म आहे, नाही का? वा बेटी वा.